भाजप नेते प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांची अंतरवालीमध्ये भेट घेऊन त्यांना आंदोलन न करण्याची विनंती केली। यापूर्वी जरांगेंवर जोरदार टीका करणारे प्रसाद लाड आता मात्र जरांगेंना भेटत त्यांच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी पुढाकार घेताना दिसले। जरांगेंनीही प्रसाद लाड यांच्या भूमिकेचं स्वागत केलं असलं तरी त्यांना मुदत मात्र वाढवून दिलेली नाही। त्यातच लाड यांना आलेल्या धमक्यांमुळे आणि शिवसेना नेत्यांच्या प्रतिक्रियेमुळे या भेटीच्या चर्चाही काहीसं वेगळं वळण घेत असल्याची चर्चा आहे। बघूया याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। दादा गरमीचा काळ आहे, 30 मे मला वाटतं की चुकीची तारीख आहे की आजच्या या उन्हाच्या काळात, पेरणीच्या काळात आपण हे आंदोलन मागे घ्यावं। जातीसाठी माती खायला मी तयार आहे। जातीसाठी माती खायला तयार असणारे हे आहेत भाजपचे आमदार प्रसाद लाड। मनोज जरांगेंना दादा म्हणत त्यांचा लहान भाऊ बनून विनंती करण्यासाठी ते पोहोचले अंतरवाली सराटीत। मागण्या मान्य न झाल्यास 30 मे पासून उपोषणाला बसण्याचा इशारा जरांगेंनी दिलाय। पण हा मुहूर्त का योग्य नाही याच्या कारणांची यादीच प्रसाद लाडांनी त्यांना सांगितली। दादा गरमीचा काळ आहे, 30 मे मला वाटतं की चुकीची तारीख आहे। पेरणीचा काळ आहे, उन्हाळा आहे, काही मुलांच्या शाळेच्या सुट्ट्या झाल्या आहेत तर समाजाची काही लोक गावाकडे मामाकडे गेली असतील, तर आपण हे आंदोलन करू नये। एक लहान भाऊ म्हणून तुमच्याकडे आला आणि तुम्हाला विनंती करायला आलाय की आजच्या या उन्हाच्या काळात, पेरणीच्या काळात आपण हे आंदोलन मागे घ्यावं आणि मला तुम्ही एक संधी द्यावी। आणि ती संधी जी तुम्ही आणि मी आतमध्ये ठरवू, जो वेळ तुम्ही ठरवू तेवढ्या वेळेत मी वेळोवेळी तुम्हाला आता भेटत राहीन। मला देखील संभाजीनगरला यायचं, आपण त्यामुळे संधी द्या। मनोज जरांगेंच्या मागण्या ऐकून घेतल्यानंतर त्या पूर्णत्वाला नेण्यासाठी वेळ देण्याची विनंती लाड यांनी जरांगेंना केली आहे आणि या मागण्यांसाठी ते आपली आमदारकी पणाला लावायला तयार झाले। काही गोष्टींमध्ये कायदेशीर अडचणी असतात, काही गोष्टींमध्ये फॉलोअप हा विषय असतो, काही गोष्टींमध्ये कोणाचा पाठपुरावा न झाल्यामुळे झालेलं असतं। पण दादानी सांगितल्यानंतर मी आज दादाला विनंती करायला आलो आहे भाऊ म्हणून की तुमच्या मागण्या तुम्ही मला सांगितल्यानंतर मला जर तुम्ही काही काळ दिला तर त्या काळात मी त्या तुमच्या मागण्या पूर्णत्वाकडे नेण्यासाठी 100% प्रयत्न करेन। मी माझा एक शब्द देखील सांगितला होता, या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईन आणि तो समाजासाठी देईन, कारण मी समाजाचा कार्यकर्ता आहे। पहिल्या जातीसाठी माती खायला मी तयार आहे। प्रसाद लाड यांनी मागण्या पूर्ण करण्यासाठी वेळ मागितला असला तरी जरांगेंनी मात्र तो दिलेला नाही। 28 तारखेपर्यंतच या मागण्या पूर्ण कराव्यात या भूमिकेवर ते ठाम आहे। आपण जेवढ्या मागण्या लेखी पण दिलेल्या आहेत कलेक्टर महोदयांच्या माध्यमातून सरकारला, आणि जवळपास 2.5-3 वर्ष सरकारच्या पण त्या पूर्ण पाठ झालेल्या आहेत। आणि सातारा संस्थांचा गॅझेटियरचा एक विषय होता, सातारा, कोल्हापूर, औंध आणि पुणे, तर तोही घेतील। 28 तारखेच्या आतमध्ये लाडभाऊंनी याच्यात आता पूर्ण क्षमतेनं, ताकदीनं उतरावं, त्या समाजासाठी काम करावं आणि जिंकून दाखवावं ही आमची इच्छा आहे। मागण्या मान्य झाल्या नाहीत तर उपोषण सुरू करण्याची पूर्ण तयारी जरांगेंनी केली आहे। मात्र समाज बांधवांनी अंतरवालीत येऊ नये असं आवाहन देखील त्यांनी केलंय। 28 एप्रिलला शिंदेंच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी अंतरवली सराटीत मनोज जरांगेंची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली होती। त्यानंतर आता भाजपाच्या प्रसाद लाड यांनी मनोज जरांगेंची भेट घेतल्यामुळे चर्चेला उधाण आलंय। लाड यांच्याकडे आरक्षणाची संबंधित ना कुठलं खातं आहे ना कुठल्या समितीवरती ते आहेत। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना झालेल्या आंदोलनाच्या वेळी प्रसाद लाड हे मनोज जरांगेवर जोरदार टीका करताना पाहायला मिळाले होते। पण आता अचानक त्यांच्या भूमिकेत हा बदल कशामुळे झाला हा प्रश्न विचारला जातोय। थोडक्यात भाजपाकडून जरांगेंची नव्यानं जवळीक साधली जाते, तर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते जवळकीच्या इतिहासाची आठवण करून देत आहेत। मला भेटल्यानंतर मनोज जरांगेंनी जर आंदोलन थांबवलं असतं किंवा सुरू झालं असतं तर मागच्या 3.5 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या पत्रकारांपेक्षा छत्रपती संभाजीनगरच्या पत्रकारांना जास्त अनुभव आला असता। लपून छपून भेटायचं असतो तर पूर्वी जसं लपून छपून त्यांना भेटायला जायचो तसं गेलो असतो। त्यांनी माझा सत्कार करत असताना व्हिडिओ व्हायरल झाला, मी बसलेला असताना त्यांच्यावर चहा पित असतानाचे फोटो आले, त्याच्यामुळे जगजाहीर मी तिथे गेलेलो होतो। आणि मनोज जरांगेंनी मी सांगून ऐकावं एवढं ते काही छोटं नेतृत्व नाही। प्रसाद
लाडांचा अंतरवाली दौरा गाजण्याचं आणखी एक कारण ठरलं त्यांना मिळालेली धमकी. छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेलमध्ये आलेला अनुभव प्रसाद लाड यांनी माध्यमांना सांगितला. काल मी छत्रपती संभाजीनगरमध्ये आल्यानंतर मला अनेक फोन कॉल झाले. काही लोकांनी मी ज्या हॉटेलमध्ये रामा इंटरनॅशनलमध्ये राहिलो होतो त्या हॉटेलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. आत्ता मी एस पींशी बोलल्यानंतर मला लक्षात आलं की ते कार्यकर्ते देखील मराठा समाजाचे आहेत. पण त्यांनी अवाच्य भाषेत माझ्या आईवरनं मला शिव्या दिल्या, माझ्या आईला शिव्या दिल्या. अरे तू देखील मराठा समाजाचा कार्यकर्ता आहेस, तुझी आई माझी आई काय वेगळी आहे का? मी चुकीचं केलं असेल तर दादानी मला सांगावं तू चुकला म्हणून. मी पोलिसांना देखील सांगितलं जोपर्यंत दादांकडून मी येत नाही तोपर्यंत त्यांच्यावरती कुठली कारवाई करू नये. तर लाडांना मिळालेल्या धमकीपेक्षाही आश्चर्यकारक होती ती मनोज जरांगेंनी यावर दिलेली प्रतिक्रिया. हे जीवनात अशा गोष्टी राजकारणात समाजकारणात ह्या सुरू असतात. का आता एकूणी मला ना बघू द्याच, कारण काय काय वेळेस काय होतं ते काय काय वेळेस आता बोलायला नाही पाहिजे, काय काय वेळेस लय अवघड असतं. त्यांचं तर बी असू शकतं, काही असं पण असू शकतं किंवा जाणून बुजून कोणी केलं असेल. तर आमची इच्छा आहे मराठा समाजाला कुठंतरी गालबोट लागल, डाग लागल असं वागू नये समोरच्याने, ही माझी इच्छा आहे. आपल्या बांधवांनी 2.5-3 वर्षात शांततेत आंदोलनं केलेली आहेत आणि तुम्हाला ह्या भूमिका जायची गरजच नाही. या प्रकारावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं काही सवाल उपस्थित केले आहेत. भारतीय जनता पक्षाचे एक आमदार आहेत प्रसाद लाड म्हणून, त्यांना कोणीतरी धमकी दिली संभाजीनगरला. तुम्हाला कोण धमक्या देणार? भारतीय जनता पक्षाचे गुंड आम्हाला रोज धमक्या देतात. आम्ही तक्रारी करतोय का? आम्ही लढतो आहोत तुमच्याशी. तुम्हाला एक धमकी आली तर तुमचा अगदी तुम्हाला घाम फुटला. अहो त्या माणसाची सिक्युरिटी किती आहे बघा तुम्ही. स्वतःच्या 25 गाड्या, सरकारच्या 4 गाड्या, आणि तुम्ही काय असं महान राष्ट्रकार्य केलं महाराष्ट्रासाठी, देशासाठी, समाजासाठी? असं काय केलंय तुम्ही? मनोज जरांगेंच्या आतापर्यंतच्या आंदोलनात शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून पुढाकार घेण्यात आल्याचं वारंवार दिसलं. मात्र आता भाजपकडून जरांगेंसोबत जवळीक वाढवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं चित्र प्रसाद लाड यांच्या दौऱ्यामुळे समोर येत आहे. त्यामुळेच लाड यांच्या जुन्या विधानांची आठवण करून द्यायला शिवसेनेचे नेते विसरत नाहीये. हे सगळं चालत राहणार ना. मागच्या वेळेला जरांगे पाटलांच्या विरोधात प्रसाद लाड काही बोलले, त्याचं काहीतरी एकमेकाचं म्हणजे फार भांडणाच्या परिस्थितीमध्ये ते होते. परंतु ते राजकीय वैर असतं, त्याला काही जास्त सिरियस घेऊ नये. आणि त्यांना ज्यांना धमकीचे फोन दिलेत मला वाटतं पोलिसांनी त्यांना अरेस्ट केलं. आता मनोज जरांगेंच्या मागण्या 28 तारखेच्या आत पूर्ण होणार का? जरांगेंची समजूत काढण्यात सरकारला यश येणार का? आणि यात सरकारमधील मित्रपक्षांची भूमिका काय राहणार हे पुढच्या काही दिवसातच स्पष्ट होईल. आंतरवाली सराटीहून रवी मुंडेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.